नमस्कार मंडळी, वेलकम टू मिनी ब्लॉग. तर आज आहे पाडवा आणि मला या दिवशी माझ्या आईकडून आमच्या दोघांनाही जेवणाचं आमंत्रण होतं. मस्त पुरी आणि श्रीखंड, पिवळ्या बटाट्याची भाजी आणि चिंचगोळाची आमटी असा बेत होता. पोटभर जेवलो आणि घरी आलो. घरी आल्यानंतर पुन्हा पाडव्याची तयारी. तर दारामध्ये छान रांगोळी काढून घेतली. मी या रांगोळीचा फुल व्हिडिओ सुद्धा अपलोड केलाय, तुम्ही तो नक्की पहा आणि मला रांगोळी कशी वाटतेय कमेंटमध्ये सांगा. तर छान अशी रांगोळी काढून घेतली, रंग भरून घेतले, रांगोळीचे पण फोटो काढून घेतले आणि मग मी तयारी केली पाडव्याच्या ओवाळणीची. पाडवा म्हणजे फक्त ओवाळणी किंवा पारंपरिक विधी नाही, तर आपल्या आयुष्यातल्या नात्यांना नव्याने उजळवण्याचा, प्रेमात पुन्हा एकदा रंग भरण्याचा दिवस आहे. ओवाळणीचा तो क्षण मात्र नेहमी खास असतो. ते छोटंसं ताट आहे, पण त्यात भरलेलं असतं प्रेमाचे, आशीर्वादाचे आणि आयुष्यभर टिकणाऱ्या नात्याचे प्रतीक. नवऱ्याला ओवाळताना मनात एकच भावना येते की असाच कायम सोबत राहा. त्या क्षणांना सगळं काही थांबतं आणि फक्त भावना बोलतात. तर हा आमचा ओवाळणीचा क्षण. छानपैकी ओवाळून घेतलं आणि पाडव्याचं गिफ्ट सुद्धा घेतलं बरं का. आणि यानंतर येतो आपला आवडता भाग म्हणजे फोटो सेशन. रंगीत कपडे, पारंपरिक लूक आणि एकमेकांच्या नजरेत दडलेली ती प्रेमाची भाषा. हे क्षण कॅमेऱ्यात कैद होतात आणि मनात कायमचे घर करतात. हसणं, पोज देणं आणि एकत्र घालवलेले हे क्षण, सगळं काय इतकं भारी वाटतं की सणांचा आनंद द्विगुणित होतो. तर असे खूप छान फोटो काढले, व्हिडिओज बनवले. माझे आई बाबा पण माझ्या घरी आले होते, त्यांच्याबरोबर पण खूप छान फोटो काढले. दिव्यांसोबत फोटो काढले, लाईट सोबत फोटो काढले आणि हे सारे क्षण कॅमेऱ्यामध्ये कैद करून ठेवले. तर हा असा आमचा पाडवा, प्रेमात न्हालेला, रांगोळीच्या फुलांनी सजलेला आणि आठवणीने भरलेला. तुम्हाला सगळ्यांना पाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तुमच्याही आयुष्यात असंच प्रेम, आनंद राहावं हीच प्रार्थना. पुन्हा एकदा तुम्हाला पाडव्याच्या शुभेच्छा. धन्यवाद.